नमस्कार सिंधुदुर्ग, आपलं स्वागत आहे मंत्र परफेक्ट लाईफस्टाईलचा या खास शो मध्ये। मी आहे योगा इन्स्ट्रक्टर प्रदीप्ती कोटकर आणि आज आपण बोलणार आहोत अशा एका गोष्टीविषयी जी सगळ्यांच्याच आयुष्यात रोज घडते। हो, बरोबर ऐकलात, सगळ्यांच्याच आयुष्यात रोज घडते आणि ती म्हणजे आपली रोजची जीवनशैली। हा शो आहे प्रत्येकासाठी, कारण आपण इथे बोलणार आहोत आपल्या रोजच्या जीवनशैलीबद्दल। आपण रोज काय करतो, काय चुकतो आणि आपण खरंच आनंदी आहोत का, या सगळ्याविषयी आपण इथे बोलणार आहोत। त्यामुळे हा शो अगदी लहान मुलापासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांसाठी उपयुक्त ठरेल। कधी विचार केलाय का, आजकाल आपण सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट काय करतो? मोबाईल घेतो ना आणि तासनतास सोशल मीडिया स्क्रोल करत बसतो आणि आपला त्यात वेळ कसा निघून जातो आपल्याला कळत सुद्धा नाही। मग काय, सकाळचा नाश्ता स्किप करतो आणि कामाला आणि कॉलेजला जायला पळतो। काही लोक तर चहा बिस्किट खाऊन कामाला जातात, दिवसभर ऑफिसमध्ये स्क्रीन समोर बसून काम करतात आणि रात्री पुन्हा थकून घरी आल्यानंतर फक्त एक रील म्हणत म्हणत तासनतास रील स्क्रोल करतात। मग काय, रात्री उशिरा झोप आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर पुन्हा तेच रुटीन। हे ऐकल्यावर तुम्हाला तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना असं वाटलं असेल, हे तर सगळं माझ्यासोबत सुद्धा होतंय। हो, कारण तुमच्यापैकी बऱ्याच जणांची हीच कहाणी आहे आणि हेच रुटीन आहे। पण ही धावपळ आपल्याला आनंदी करते का, की आपण फक्त पैशाच्या मागे इतके धावतोय की आपण स्वतःकडे लक्षच द्यायला विसरलोय? बऱ्याच लोकांना झोप सुद्धा नीट लागत नाही। प्रत्येक माणसाला टेन्शन, स्ट्रेस हे आहेच। डोकेदुखी, पाठदुखी, पोटदुखी, सतत चिडचिड ह्या गोष्टी तर सध्या इतक्या वाढत चालल्या आहेत। मध्येच मूड खराब होणं, पटकन मूड बदलणं, सतत राग, चिडचिड ह्या गोष्टी आपल्या प्रचंड प्रमाणात वाढत चालल्या आहेत। कधी कधी आपण इतके थकतो की आपण आपला सगळा ताण, आपला सगळा राग आपल्या जवळच्या व्यक्तींवर काढतो आणि त्यामुळे आपल्या नात्यांवर देखील परिणाम होतो। सध्या तर आपल्या नात्यातला संवाद सुद्धा कुठेतरी हरवत चालला आहे। मोबाईल आणि स्क्रीनच्या दुनियेत आपण इतके बेधुंद झालोय की माणसातला सहवासच कुठे हरवत चाललाय का, हा प्रश्न आता कुठेतरी पडायला लागलाय। पण आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की आपल्या शरीराला आणि आपल्या मनाला खरंच आराम मिळतोय का, हा आत्ताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि ह्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक जण आपापल्या परीने देण्याचा प्रयत्न करतोय। कोणी जिम जॉईन करतं, तर कोणी डाएट सुरू करतं, काही लोक तर मेडिटेशन ऍप सुद्धा डाउनलोड करतात। पण हे किती दिवस चालतं? जिमची मेंबरशिप आपण घेतो, पहिले 10 दिवस अगदी जोमाने आणि सातत्याने जातो, पण नंतर मात्र हळूहळू आपण बंदच करतो। काही लोक डाएट सुरू करतात, पहिल्या आठवड्यात अगदी जोशात करतात आणि नंतर 2 दिवसाचा ब्रेक म्हणत त्या डाएटला कायमचाच ब्रेक देतात। काही लोक मेडिटेशन ऍप डाउनलोड तर करतात, 2 दिवस करतात आणि तिसऱ्या दिवशी मात्र ते विसरून जातात। इंस्टाग्राम, यूट्यूब प्लॅटफॉर्मवर अवेलेबल असलेल्या सगळ्या हेल्थ टिप्स ते बघतात, पण ते सातत्याने फॉलो केले जात नाही। काही लोक तर वीकेंडला डिटॉक्स ड्रिंक घेतात, पण सोमवारपासून आहे ते रुटीन चालूच। पण हे सगळे झाले उपाय, आपले वरवरचे उपाय, त्यामुळे हे जास्त काळ टिकत नाही। जर हे उपाय जास्त काळ टिकायचे असतील तर आपल्याला आपली मनस्थिती, आपले विचार, आपल्या सवयी सुद्धा बदलल्या पाहिजे। साधं उदाहरण घ्या ना, जर गळती टाकी असेल आणि त्याला जर आपण फक्त बाहेरून रंग मारला तर पाणी गळायचं थांबणार का? त्यासाठी आपल्याला ती गळती पहिल्यांदा बंद करावी लागेल आणि नंतर त्यावर रंग मारावा लागेल। हेच उदाहरण आपल्या आयुष्याला सुद्धा लागू होतं। जर आपण फक्त वरवरच दाखवण्यासाठी काही उपाय केले तर ते जास्त काळ टिकणार नाही आणि त्यामुळे आपल्या जीवनशैलीत बदल सुद्धा घडणार नाही। आपल्या जीवनशैलीमध्ये आपल्याला जर बदल घडवायचे असतील तर आपल्या भारतीय संस्कृतीने आपल्याला बरेच असे उपाय सांगितले आहेत, जसे की आयुर्वेदात दिनचर्या, ऋतुचर्या याविषयीची डिटेल माहिती आपल्याला दिलेली आहे। दिनचर्येमध्ये सकाळी लवकर उठणे आणि कोमट पाणी पिणे, ओठांना तेल लावणे आणि तोंड स्वच्छ धुणे ही साधी आणि सरळ सवय जर आपण आपल्या रोजच्या जीवनशैलीत ऍड केली तर नक्कीच ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या संपूर्ण दिनचर्येवर होणार आहे।
भारतीय संस्कृतीत अजून असे घरगुती उपाय सुद्धा सांगितलेले आहेत. तुम्ही आजीबाईचा बटवा हा शब्द ऐकलाय का? काही वर्षांपूर्वी मासिकांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये असा छोटासा कॉर्नर यायचा जिथे असायचं आजीबाईचा बटवा आणि त्याखाली असायचे आपले घरगुती उपाय, जे की अतिशय सोपे आणि सहज करता येईल असे. जसं की आपले जर डोकं दुखत असेल तर वेलदोड्याचा काढा, आल्याचा चहा, किंवा पोट दुखत असेल तर ओव्याचं किंवा जिऱ्याचं पाणी, अंग दुखत असेल, हात दुखत असतील तर हळदीचं दूध, आणि असे बरेच उपाय आपल्या घरातच उपलब्ध होते. माणसाचं शरीर हे निसर्गाशी जोडलं गेलेलं आहे. सूर्य, हवा, पाणी, पृथ्वी, आकाश ह्या पंचतत्वांशी आपल्या शरीराचा जवळचा संबंध आहे. अगदी हवेपासून ते पाण्यापर्यंत, मातीपासून ते सूर्यापर्यंत सगळ्याच गोष्टी आपल्याला आरोग्य देतात. उदाहरण घ्यायचं झालं तर ताज्या हवेत फिरलं तर फुफ्फुस ताजेतवाने होतात, मन अगदी प्रसन्न होतं. सकाळचा निखळ सूर्यप्रकाश घेतला की शरीराला उष्णता मिळते आणि आपली हाडं मजबूत होतात. पाणी तर अगदी आपल्या शरीरामध्ये डिटॉक्स सारखं काम करतं. थंड पाण्याची आंघोळ, गरम पाण्याची वाफ आपल्या शरीराला एक वेगळाच आराम देतात. जेव्हा आपला संपर्क मातीशी येतो तेव्हा आपल्या शरीराला आपसुकच थंडावा मिळतो, ताणतणाव कमी व्हायला मदत होते. जेव्हा आपण एखाद दिवशी उपवास करतो त्या दिवशी आपल्या पचन संस्थेला सुट्टी मिळते आणि त्यातून एक नवीन ऊर्जा निर्माण होते. साधा अगदी सात्विक आहार घेतला की पोट हलकं राहतं आणि त्यामुळे आपलं शरीरही हलकं वाटतं. त्यामुळे निसर्गाशी आपण जितकं जवळून जोडतं तितकंच शरीर आणि मन दोन्ही संतुलित राहतं. आजच्या या धकाधकीच्या जीवनात लोक महागडी औषधं, स्ट्रेस, डिप्रेशनवर गोळ्या असे तात्पुरते उपाय करतात. पण खरी शक्ती तर आपल्या स्वतःमध्ये आणि आपल्या आजूबाजूच्या निसर्गातच आहे. थोडक्यात सांगायचं तर निसर्गोपचार म्हणजे बाहेरील निसर्गातून मिळणारं औषध. ते जितकं सोपं आहे तितकंच प्रभावी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात कोणताही साईड इफेक्ट नाहीये. पण आता प्रश्न असा आहे की आजच्या व्यस्त जीवनात प्रत्येक वेळेस या पद्धती फॉलो करणं शक्य नाही. शहरातल्या धावपळीत आपल्याला सिंपल, इझिली अवेलेबल आणि लॉंग टर्म उपाय हवा आहे. मग असा कोणता मार्ग आहे बरं जो आयुर्वेदासारखाच वैज्ञानिक आहे, निसर्गोपचारासारखा नैसर्गिक आहे आणि आजीबाईंच्या बटव्या इतका सोपा आहे? आणि हा उपाय म्हणजे योग. योग म्हणजे फक्त व्यायाम नव्हे तर ही एक पूर्ण जीवनशैली आहे. मन, शरीर, श्वास आणि विचार यांना संतुलित करणारा मार्ग म्हणजे योग. योग करायचा म्हणजे डोंगरावर जाऊन ध्यान लावावं लागत नाही किंवा सकाळी पहाटे लवकर उठूनच तो करावा लागतो असंही नाही. योग म्हणजे जिथे आहात तिथून सुरुवात करणं. आयुर्वेद, निसर्गोपचार, घरगुती उपाय हे सगळे उपयुक्त आहेतच, पण आजच्या काळात सर्वात प्रॅक्टिकल मार्ग म्हणजे योग. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अजून असे अनेक उपाय आहेत जे आपण पाहणार आहोत पुढच्या भागात. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. आणि
आणि शोधूया मंत्र परफेक्ट लाईफस्टाईलचा. धन्यवाद.